नमस्कार. तुम्हाला सर्वांना माहिती आहे एप्रिल आणि मे लास्टचे 2 मंथ राहिलेले आहेत बिकॉज 31 मेला प्रिलिम्स कंडक्ट होणार आहे राज्यसेवा प्रिलिम्सची. आता या 2 मंथमध्ये आपल्याला प्लॅनिंग करणे, स्ट्रक्चर करणे हे सर्व इम्पॉर्टंट होऊन जाते. ठीक आहे, तर या व्हिडिओमध्ये आपण ते सर्वच डिस्कस करणार आहोत. पण एक गोष्ट लक्षात घ्या, हा व्हिडिओ फक्त त्याच मुलांसाठी इम्पॉर्टंट आहे, जे मुलं मला आधीपासून फॉलो करत आहे आणि जे काही मी प्लॅन सांगितले होते, जे काही प्लॅन्स होते, जे काही स्ट्रक्चर सांगितलं होतं त्याला एक्झिक्यूट करत असणार. ठीक आहे. आता जी सेकंड साइडची मुलं आहेत, ज्यांनी 75 डे प्लॅन वगैरे काही एक्झिक्यूट करत असणार, तर त्या मुलांना प्लीज व्हिडिओ आताच एंड करून घ्या आणि जुना जो स्ट्रॅटेजी सांगितलं होतं, नवीन जे मुलं आहेत फ्रेश अभ्यास करत आहेत त्यांना हे प्लॅनिंगला म्हणजे हा व्हिडिओचा आहे स्पेशली एप्रिल आणि मे मंथचा, त्याला फॉलो करायची गरज नाहीये. ते प्लीज इनिशियल व्हिडिओलाच फॉलो करा. ठीक आहे, सर्व लिंक्स डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल आणि ऑब्व्हियसली ज्या मुलांनी ऑलरेडी व्हिडिओ बघितला असेल त्यांना आठवण असेल की मी कुठल्या प्लॅनबद्दल बोलत आहे. ठीक आहे, आता हा व्हिडिओ कोणासाठी इम्पॉर्टंट आहे त्याच्याकडे लक्ष घ्या. काही दिवसाआधी मी ऑलरेडी सांगितलं होतं की बरेच मुलांना की 31 मार्चपर्यंत सर्व सिलेबस त्यांना एंड करायचं आहे. जे माझी 5 मंथ प्लॅनिंग वगैरे बघितलं असेल किंवा जे मला ऑलरेडी आधीपासून फॉलो करत असेल, ज्यांना मी ऑलरेडी गाईड केलं असेल, त्यांना सर्वांना सांगितलं की मी 31 मार्चपर्यंत सर्व सिलेबस तुम्हाला समजवायचं आहे. दॅट इज तुमचं स्टॅटिक पोर्शन पूर्ण कम्प्लीट व्हायला पाहिजे. प्रत्येक कोर सब्जेक्ट पीवायक्यूज पण प्रॉपरली कव्हर व्हायला पाहिजे. प्रत्येक सब्जेक्टचे पीवायक्यूज प्रॉपर अनालिसिस सोबत करंट अफेअर पर अप टू डिसेंबर पर्यंत तुमचं व्हायला पाहिजे कम्प्लीट. आणि सीसॅट, ठीक आहे, सीसॅट डिपेंड करते. काही मुलांना सीसॅट करायची गरज आहे, काही मुलांना नाही आहे. ठीक आहे, ज्यांना आहे नाही आहे हे कसं करायचं मी ऑलरेडी कव्हर केलेलं आहे, म्हणून आपण इथे डबल रिपीट करणार नाही. ठीक आहे, त्याचबरोबर एक लक्षात घेऊन घ्या, हे प्लॅन सांगितलं होतं ज्या मुलांना मी ऑलरेडी, आणि जे मुलं ऑलरेडी या प्लॅनला एक्झिक्यूट करत असेल त्या मुलांना मी सांगून देते की जर तुम्ही 70 to 80% या प्लॅनला एक्झिक्यूट केलं असेल आणि तुमचं जर सिलेबस ऑलरेडी 31 मार्चपर्यंत कम्प्लीट झालेलं असेल तर हा पुढचा व्हिडिओ, या पुढचे स्टेप्स तुम्ही फॉलो कराल. ओके, सो लेट स्टार्ट. आता आपण पुढचे स्टेप्स बघू. तर पूर्ण प्रिपरेशन जर्नीमध्ये तुम्हाला 5 मेजर रिक्वायरमेंट आहे एप्रिल आणि मे मंथमध्ये एक्झिक्यूट करायसाठी. बिकॉज हे लास्टचे जे 2 मंथ आहे, तुम्ही तुमच्या प्रिव्हियस अटेम्प्टला पण रिकॉल करून बघा, तर तुम्ही या सिच्युएशनमध्ये किंवा या 2 महिन्यामध्ये पॅनिक होऊन जातात, स्ट्रेस होऊन जातात, रँडमनेस वाढून जाते, हे करू की ते करू असं सिच्युएशन होऊन जाते. म्हणून आता मी काही 5 रिक्वायरमेंट सांगेल, कशा हिशोबाने मी तुमची मदत करणार आहे आणि कशा हिशोबाने तुम्ही रिव्हिजन करू शकता, कसं प्लॅन करू शकता त्याच्याबद्दल. ठीक आहे, तर सर्वात पहिलं आहे, कुठलं महत्वाचं होऊन जाते एप्रिल आणि मे मंथमध्ये ऑलरेडी तुम्ही सर्व सिलेबस कंप्लीट केलेला आहे अकॉर्डिंग टू अवर लास्ट प्लॅन, जे मी म्हटलं होतं 31 मार्चपर्यंत कव्हर करायचं आहे. तर आता काय करायचं आहे, तुम्हाला रिव्हिजन करायचं आहे. रिव्हिजनसाठी मी ऑलरेडी सांगितलं ऍक्टिव्ह रिकॉलची मेथड वापरायची. ऍक्टिव्ह रिकॉल मी ऑलरेडी सांगितलं, हा व्हिडिओ आहे, याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये राहणार, हा व्हिडिओ बघून घ्या. ठीक आहे, आणि त्याचबरोबर ज्या मुलांनी नसेल बघितलं सब्जेक्ट वाईज टॉपिक किती क्वेश्चन्स आलेले आहेत, ठीक आहे, पीवायक्यू अनालिसिस करून प्रॉपर 2013 ते 2025चा तो व्हिडिओ हा बघू शकता आणि पूर्ण तुमचा अनालिसिस कव्हर करू शकता. ओके, हे एक पॉईंट झाला. त्याचबरोबर मी जसं म्हटलं की रिव्हिजन इम्पॉर्टंट होऊन जाते, तर रिव्हिजन कशा हिशोबाने करायची, ऍक्टिव्ह रिकॉलनी करायची. ठीक आहे, तर ऍक्टिव्ह रिकॉलमध्ये पहिला आहे की मी तुमची कशी मदत करणार. आपण काही इंटरॅक्टिव्ह रिव्हिजन सेशन कंडक्ट करणार आहोत. आयदर दे विल बी इन द फॉर्म ऑफ अ मॅरेथॉन, ज्याच्यामध्ये एंटायर सब्जेक्टचं रिव्हिजन होईल, ऑर आयदर विल बी इन द फॉर्म ऑफ अ क्वेश्चन आन्सरिंग, डिपेंड्स. मी ते सर्व तुम्हाला डिटेल टेलिग्राम ग्रुपवर देऊन देणार. ओके, हे एक पॉईंट झाला. सेकंड, आता रिव्हिजन मी तुमची मदत कशी करणार, पण तुम्ही स्वतःची मदत कशी करणार, बाय सेल्फ तुम्ही कशी करणार आहात बघा. मेमरी आणि पॅसिव्ह रिडिंग आणि रिव्हिजनची ही जी स्ट्रॅटेजी आहे तिला फॉलो करा आणि तुमचं जे सिलेबस आहे ते प्रॉपरली रन करा. ओके, त्याच्यानंतर द सेकंड पॉईंट जो मोस्ट इम्पॉर्टंट आहे ते आहे पीवायक्यूची प्रॅक्टिस. पीवायक्यूची प्रॅक्टिस तुम्हाला प्रॉपरली करायची आहे. ठीक आहे, आणि ऑलरेडी तुम्ही केलं पण असेल. ठीक आहे, ज्या मुलांनी म्हणजे जे काही रिसोर्सेस त्यांनी रेफर करत असेल दे कॅन फॉलो द रिसोर्सेस. आमची बुक ज्यांनी कोणी फॉलो करत असेल त्यांना माहित असेल की टॉपिक वाईज पूर्ण दिलेलं आहे, तर त्यांना तुम्ही टॉपिक वाईज रिवाइज करायचं. ठीक आहे, थर्ड आहे टेस्ट सिरीज. टेस्ट सिरीज एमपीएससीची महत्वाची होऊन जाते, प्रॉपर बॅलन्स राहायला पाहिजे. ठीक आहे, करंट अफेअर आणि स्टॅटिकचा. ठीक आहे, तर मी त्याचं पण तुम्हाला जे यूज आहे किंवा तुम्ही कसं करू शकता त्याच्याबद्दल पण आयडिया देणार आहे, पण सध्या हे पॉईंट्स लक्षात घेऊन घ्या. नेक्स्ट आहे सीसॅटची प्रॅक्टिस. सीसॅट डिपेंड करते, काही मुलांचं मॅथ्स इझी आहे किंवा रिझनिंग काही मुलांना इझी वाटते, त्यांना सीसॅटची सेपरेट करायची गरज नाही आहे.
म्हणजे तयारी करायची गरज नाहीये, पण काही मुलांना काय तयारी करायची गरज पण आहे. ते डिपेंड अपॉन द इंडिव्हिज्युअल. ओके. आणि लास्ट वन आहे करंट अफेअर्स. सो इन शॉर्ट यू कॅन अंडरस्टँड की हे 5 चे पॉइंट आहेत. जे आहे पहिलं आपलं रिव्हिजन, सेकंड आहे आपलं करंट पीवायक्यूची प्रॅक्टिस, थर्ड आहे आपलं प्रॅक्टिस दॅट इज टेस्ट सिरीज इन जनरल प्रॅक्टिस, आणि लास्ट आहे म्हणजे लास्ट सेकंड आहे सीसेट, आणि लास्ट आहे आपला करंट अफेअर. ठीक आहे. दिस आर द 5 मेजर रिक्वायरमेंट जे तुम्हाला हे 2 उरलेल्या महिन्यामध्ये कव्हर करायचे आहेत. ओके. ठीक आहे. आणि येस, करंट अफेअरची बुकलेट ज्यांना DKMPSCची फॉलो करत असेल तर ऑलरेडी डिसेंबरपर्यंत ती अपलोड झालेली आहे. त्याचबरोबर जॅन आणि फेबची पण मी अपलोड करून दिलेली आहे, आणि मार्चची लवकरच तुम्हाला मिळून जाणार. ओके. त्याच्यानंतर आता प्लॅन कसं करायचं आहे हे तर तुम्हाला समजलं. 5 रिक्वायरमेंटची तर आयडिया मिळाली. ओके. दॅट इज फर्स्ट वन आहे ऍक्टिव्ह रिकॉल, दॅट इज रिव्हिजन सेशन करायचं आहे तुम्हाला. सेकंड आहे तुमचं आपलं PYQ, थर्ड आहे आपलं टेस्ट दॅट इज टेस्ट सिरीज, आणि फोर्थ सीसॅट, आणि फिफ्थ आहे करंट अफेअर. हे आहे तुमचे 5 रिक्वायरमेंट. आता त्याला एक्झिक्यूट कसं करायचं आहे 2 महिन्यामध्ये ते आपण करू 4 रिव्हिजन स्ट्रॅटेजीमध्ये. ठीक आहे. तर रिव्हिजन आपली कशा हिशोबाने होणार आहे? पहिली रिव्हिजन होणार तुमच्या 4 दिवसामध्ये, दुसरी रिव्हिजन 3 डेज, तिसरी रिव्हिजन 2 डेज, आणि लास्ट रिव्हिजन 1 डेज. ठीक आहे. प्रत्येक रिव्हिजन मध्ये कशा हिशोबाने एक्झिक्यूट करायचं आहे बघा. प्रत्येक आपण जेव्हा 4th डेची रिव्हिजन घेऊ तर पहिल्या एखाद्या सब्जेक्टला कसं करायचं, 4 दिवस रिव्हिजन करताना पहिले तर आपण स्टॅटिक पार्ट कव्हर करायचं, त्याचबरोबर करंट अफेअर रिवाइज करायचं रेग्युलर बेसिसवर, त्याचबरोबर PYQ बघायची. हे 3 मेजर काम तुमचे रोज व्हायला पाहिजे. ठीक आहे. आणि ज्यांचं सीसॅट स्ट्रॉंग नाही आहे ते एका तास सीसॅटसाठी देऊ शकता, अदरवाईज सीसॅटची तितकी काही गरज नसेल तर तुम्हाला हे मेजर 3 काम राहणार आहे 4 दिवस रिव्हिजनमध्ये. सिमिलरली एक्झिक्युशन तुम्हाला सिमिलर तेच वेळी करायचं आहे. आणि आता हे तुमचं इतकं रिव्हिजन होऊन गेलं राहणार तर तुम्ही 2 दिवसात हे प्रत्येक सब्जेक्टला रिवाइज करू शकणार, आणि लास्टला एका दिवसात हे करू शकणार. ठीक आहे. आय होप हे तुम्हाला समजलं असेल. ओके. तर बघा प्लॅनिंगचं एक्झिक्युशन कसं आहे. आणि येस, ज्या मुलांना टेस्ट सिरीज जॉईन करायची आहे लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देणार, त्याला तुम्ही फॉलो करू शकता, जॉईन करू शकता. ठीक आहे. आता बघा आपलं 1 एप्रिल पासून स्टार्ट होणार आहे. तर जसं मी सांगितलं पॉलिटी आपल्या 4 दिवसात रिवाइज करायचं आहे तुम्हाला. पॉलिटी इझी सब्जेक्ट आहे आणि तुम्हाला कॉन्फिडन्स बूस्ट होईल म्हणून मी नेहमी सांगते पॉलिटी पासून सुरुवात करायची. बघा प्रत्येक दिवशी अभ्यास केल्यानंतर संडेला तुमची फुल लेंथ मॉक व्हायला पाहिजे. म्हणजे तुम्हाला इन शॉर्ट 1, 2, 3, 4 4 मॉक होणार तुमचं एप्रिल मंथमध्ये, आणि 5, 6 आणि 7 दॅट इज 7 मॉक्स होणार तुमचे पूर्ण मे पर्यंत. ठीक आहे. फुल लेंथ मॉक. तर 4 दिवस पहिले पॉलिटी रिवाइज करायचं. बघा मी काय करणार आहे तुम्हाला टेलिग्राम ग्रुपवर. ठीक आहे. टेलिग्राम ग्रुपची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देणार. तुम्ही काय करा, तुम्हाला काय करायचं आहे टेलिग्राम ग्रुप जॉईन करून घ्या. त्या टेलिग्राम ग्रुपवर आपण काय करणार आहोत, डेलीचे जे काही टार्गेट्स किंवा एक डेली टार्गेट म्हणण्यापेक्षा एक जो प्रॉपर मेंटरशिप जो आहे मी तुम्हाला टेलिग्रामवर करून देणार. ठीक आहे. तुमचे जे काही टार्गेट्स राहायला पाहिजे किंवा कशा हिशोबाने प्लॅनिंग करायची आहे किंवा कशा हिशोबाने एक्झिक्यूट करायचं आहे इन डिटेल, परत काही इम्पॉर्टंट पॉईंट्स वगैरे टेलिग्रामवर मी अपडेट करत राहणार टाइम टू टाइम. तर टेलिग्रामची लिंक दिलेली आहे, तर त्याला तुम्ही हे करून घ्या. ओके. त्याचबरोबर मी जसं सांगितलं पहिले आपण 4 दिवस पॉलिटी करू, मग आपण 4 दिवस जॉग्राफी करू. संडेला आपण फक्त फुल लेंथकडे द्यायचं. आता फुल लेंथ कशी अटेम्प्ट करायची, आपल्याला माहिती आहे 10 ते 12 आपला पेपर होतो. तर 10 ते 12 पहिले काय करायचं, आपलं GSचं पेपर द्यायचं, आणि ज्याचं सीसॅट चांगलं आहे त्याला सीसॅटची सेपरेट टेस्ट घ्यायची गरज नाही आहे. ठीक आहे. पण ज्या मुलाला वाटते की सीसॅट त्यांचं थोडं वीक आहे तर दे कॅन अटेम्प्ट द सीसॅट पेपर, बट प्लीज अटेम्प्ट द PYQs. ठीक आहे. PYQs बेटर राहतात ॲज कम्पेअर टू अदर जे काही कोचिंग मटेरियल टेस्ट देतात. ठीक आहे. त्याच्यापेक्षा फक्त सीसॅटवर सीसॅटचं करायचं तर PYQ कडे फोकस करायचं. 4-5 वर्षाखालचे जितके पण PYQs आहेत त्याला तुम्ही सॉल्व्ह करा. तेच फॉर्मॅटमध्ये आपलं 3 ते 5 ला पेपर असतो, त्या सेम टायमिंगमध्ये तुम्ही याला अटेम्प्ट करायचं आहे. ठीक आहे. तर हे फुल लेंथ टेस्ट द्यायची आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, फुल लेंथ टेस्ट देताना त्याचं अनालिसिस पण प्रॉपरली करायचं. एक फ्री मॉक टेस्ट मी अपलोड केलेली आहे, त्याची ते जे आहे टेलिग्रामवर तुम्ही बघू शकता. त्यांची आन्सर्स पण मी ऑलरेडी युट्यूबला अपलोड केलेले आहे. रिसेंटमध्येच केली आहे, म्हणजे 1-2 हप्त्याखाली. आय थिंक 8 मार्चला मी अपलोड केलं होतं. तर 8 मार्चचं तुम्ही व्हिडिओ बघू शकता आणि त्याची टेस्ट पण अटेम्प्ट करू शकता. फ्री फुल लेंथ मॉक सर्वांना अवेलेबल करून दिलेली आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपलं जॉग्राफी झालं, मग आपण सायन्स करू 4 दिवस, मग हिस्ट्री करू, आणि मग इकॉनॉमी करू. ठीक आहे. आता जॉग्राफी करताना इथं तुमचं इन्व्हायरमेंट पोर्शन पण येऊन जाणार, आणि इथं तुमचा आर्ट अँड कल्चरवाला पण पोर्शन येऊन जाणार. ठीक आहे. सॉरी, आर्ट अँड कल्चर म्हणण्यापेक्षा एन्शियंट अँड मिडिवल हिस्ट्री इथे, आणि इकडे एन्व्हायरमेंट सोबत तुमचं इथं मॅपिंगचं पण पोर्शन होऊन जाईल. ठीक आहे. त्याचबरोबर नंतर मग आपला हा पहिला 4 दिवसाचा प्लॅन संपला. म्हणजे 22 तारखेपर्यंत तुमचं पूर्ण सब्जेक्टचं 1 टाइम रिव्हिजन होऊन जाईल. सेकंड स्टेजमध्ये आपलं 27 पर्यंत तुमची सेकंड टाइम रिव्हिजन होऊन, म्हणजे 27 दॅट इज पॉलिटीचं रिव्हिजन होऊन जाईल. सेकंड टाइम जॉग्राफीचं मग करायचं, आणि त्याच्यानंतर इकॉनॉमी आणि सायन्स.
ठीक आहे. म्हणजे 7 तारखेपर्यंत तुमची सेकंड स्टेज होऊन जाणार, सेकंड रिव्हिजन होऊन जाईल. मग 2 दिवसाचं सॉरी, सॉरी, सॉरी 11 तारखेपर्यंत तुमची सेकंड स्टेज ऑफ रिव्हिजन होऊन जाईल आणि त्याच्यानंतर हे सेकंड स्टेज झाली, त्याच्यानंतर तुमचं थर्ड स्टेज ऑफ रिव्हिजन, त्याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक सब्जेक्टला 2 दिवसात कंप्लीट करायचं आहे. तर हे थर्ड स्टेज तुमची कम्प्लिटली एंड होऊन जाईल 22 तारखेपर्यंत. इव्हन तुमच्याकडे 1 दिवसाचा बॅकलॉग पण उरतो, म्हणजे बॅकलॉग कव्हर करायसाठी 1 दिवस एक्स्ट्रा पण इथे दिलेला आहे. आणि लास्टला तुम्हाला करायचं आहे 1 डे 1 सब्जेक्ट रिव्हिजन. बघा ऑलरेडी तुम्ही 3 टाइम वाचलेले असणार, तर त्याच्यामुळे तुम्हाला एका दिवशी एक सब्जेक्ट करणं पॉसिबल होऊन जाणार. ठीक आहे. आणि नंतर 1 दिवस रिझर्व ठेवलाय, ज्या दिवशी तुम्हाला तुमच्या हिशोबाने जे करायचं आहे ते तुम्ही हे करू शकता, तुमचे वीक एरियाजला वगैरे आयडेंटिफाय करून. आणि लास्ट द डे राहणार, दॅट इज 31 मार्च. आय होप हे तुम्हाला प्लॅन कळले असेल. वाटत असेल तुम्हाला हे PDF हवी आहे तर यू कॅन कमेंट बिलो, मी तुम्हाला टेलिग्रामवर ऍक्सेस करून देणार. अँड येस, टेस्ट सिरीज ज्यांना जॉईन करायचे आहे, बघा ही ऑलरेडी ही आमची जे जुनी बॅचची मुलं होते, ठीक आहे, किंवा आमचे क्रॅश कोर्सचे मुलं होते, त्यांच्यासाठी हा प्लॅन होता. पण आता तुम्हाला काय करायचं आहे, फुल लेंथ सेक्शनल नाही द्यायचे, आता तुम्हाला फुल लेंथ द्यायची आहे. तर आम्ही ते 10 मेला एक्सटेंड करणार होतो, पण आता मी तुमच्यासाठी एक एक्स्ट्रा स्टेज दिली आहे, दॅट इज 17 मार्च पर्यंत. मी जो आपला लास्ट संडे आहे, म्हणजे लास्ट जी आपली टेस्ट राहणार आहे, हे इथे तुम्ही बघू शकता. ठीक आहे. 17 पर्यंत मी तुम्हाला एक एक्स्ट्रा टेस्ट देऊन देणार. इथे तुम्हाला जे प्राइजेस दिसत असेल, दिस इज फॉर द इनिशियल स्टेज. पण आता हे जे तुम्हाला लास्टचे 7 टेस्ट राहणार आहे, द 7 टेस्ट फॉर 700 रुपीज. तुम्हाला जर हवे असेल तर लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे, यू कॅन परचेस अँड वी विल ट्राय टू प्रोव्हाइड. बघा MPSCचा पॅटर्न कोणी रिकॉग्नाइज करून कितीही मेहनत केली तरी कोणी कोणतीही कोचिंग डिकोड करून डायरेक्टली आपण म्हणू शकतो MPSC बोर्डला टक्कर देऊ शकत नाही, असं आपण म्हणू शकतो. वी विल ट्राय अवर बेस्ट टू ॲज पॉसिबल MPSCच्या लेवलला मॅच करायचा मी प्रयत्न करू. पण एक आहे की MPSCला 100% कोणी मॅच करू शकत नाही, कुठलीही कोचिंग कितीही नवीन असली तरी. बट वी विल ट्राय टू प्रोव्हाइड ॲज मच ॲज फेमिलियर क्वेश्चन, जो पॅटर्न आपल्याला येतो नेहमी टेस्ट सिरीजमध्ये, किंवा आपण टेस्ट सिरीज म्हणल्यापेक्षा आपल्या MPSCच्या पेपरमध्ये, तसं आपण ट्राय करू. सो टेस्ट सिरीज जॉईन करायचं असेल तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. अँड थँक्यू. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. अँड ऑल द बेस्ट. फॉलो करू शकता तुम्ही हा प्लॅन.